आणि पुढे बघूयात एक मोठी बातमी। ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने नियोजन करा। मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले आहेत। महाराष्ट्र ग्रामीण पेय जलधोरण 2026 जाहीर झालेला आहे आणि राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवरती प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवरती भर दिली जाणार आहे। ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे। विविध योजनांचे एकत्रीकरण करून धोरण राबवण्यात येणार आहे। स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन केलं जाईल। योजना चांगल्या रीतीने राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन होणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात। ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याचं पाणी सुरक्षित करण्याच्या दृष्टीने नियोजन करा। फडणवीसांनी काय म्हटलं आपण पाहतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे सर्व आदेश आता दिलेले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र पेयजल धोरण 2026 जाहीर झाले। ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवरती प्रभावी उपाययोजनांवरती भर दिली जाणार आहे। ग्रामीण पेयजल योजनांचा शाश्वत विकास करण्यात येणार आहे। विविध योजनांचे एकत्रीकरण करून धोरण देखील राबवलं जाणार आहे। स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी नियोजन केलं जाईल। योजना चांगल्या रीतीने राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येईल।